नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे आमचे गुरु विष्णू मनदीपजी, तर PhD टीचर्स, माझे परमपूज्य आईवडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, आमचे डॉक्टर पटवर्धन जे आज तब्येत पूर्ण ठीक नसताना देखील आलेले आहेत, मिसेस पटवर्धन, आमचे भाचा ऋषिकेश ज्यांनी पोस्टर बनवलं, सरिता सिस्टर ज्यांनी ग्रुप बनवला, देशमुख सरांनी आपल्याला इथली जागा वापरायला दिली, आणि आज रविवारी तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या उत्साहाने आलेला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. रामकृष्ण परमहंस म्हणाले होते, जगात मी जन्माला आलो आणि एका व्यक्तीला जरी काही सांगितल्या चांगल्या गोष्टी तरी माझं जीवन सार्थक झालं. ते तर सूर्य, आपण तर काजवे. आपण जर चांगली गोष्ट करू शकत असू तर ती उत्साहाने आणि आनंदाने तर करायलाच हवी. आणि एक मात्र गोष्ट आहे, आपण जे अपलोड करतोय ते गेल्या व्हिडिओचे 75 पेक्षा जास्त व्ह्यूज आलेत, म्हणजे बरेच जण बघतायत, असं आपण समजतरी करून घ्यायला हरकत नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हा मेन उद्देश आहे. तर आज आपण येतोय अष्टांग योगातल्या 6व्या अंगाकडे. त्याचं नाव आहे धारणा. मग ध्यान आणि समाधी एवढंच उरतंय. पुढच्या वेळेला आपण योग निद्रेचा एक्सपिरियन्स घेणार आहोत पुढच्या सेशन मध्ये. ती एक प्रकारची निद्रा नाहीये, तर योग निद्रा आहे असं आपण समजून घेऊया. सकाळी सकाळी तुम्ही झोपून आला असाल, तुम्ही एन्जॉय कराल पुढचा सेशन पण. तर आज आपण बघणार आहोत धारणा, ध्यान, समाधी. हे तिन्ही एकत्र म्हटलं तर त्याला संयम म्हणतात. त्याच्याकडे आपण हळूहळू येऊया. तर धारणा, विवेकानंदांनी म्हटलंय, मनुष्य आणि प्राण्यामध्ये आणि इतर मनुष्यामध्ये जो फरक असतो तो पूर्णपणे तुमच्या ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट वर अवलंबून असतो. प्राणी जे असतात ते फक्त सावच पकडायला ध्यान धरतात की अटॅक करायच्या आधी कॉन्सन्ट्रेट करा आणि अटॅक करा. परंतु मनुष्य प्राणी असा आहे की तो विविध पैलूंनी वेगवेगळ्या गोष्टींवर ध्यान लावू शकतो. त्याच्यात आपण ध्यानाचे वेगवेगळे 5 प्रकार बघणार आहोत, ध्यानाचे फायदे बघणार आहोत, ध्यान कसं करायचं त्याच्याकरता काही ट्रिक्स बघणार आहोत. तर एवढा सायंटिफिक अभ्यास तर प्राण्यांमध्ये नाहीये. ते उपजत जे ज्ञान आहे आणि प्रॅक्टिसनी जे शिकतात तेच त्यांचं संपत्ती असते. तर हे जे ध्यान करण्याची केपेबिलिटी आहे, धारणा करण्याची, कॉन्सन्ट्रेट करण्याची, ही माणसाला मोठी देवाने देणगी दिलेली आहे. जर तुम्ही कुठलाही यशस्वी मनुष्य बघितलात आणि सामान्य मनुष्य बघितलात तर त्यांच्यातला मूलभूत फरक हा ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट आहे. तर कॉन्सन्ट्रेट हा शब्द इटालियन आहे, कॉन्सन्ट्रेट, आणि म्हणजेच टू ब्रिंग टुगेदर, एकत्र आणणे. म्हणजे आपलं जे मन भरकटलेलं असतं ते एकत्र आणणं म्हणजे कॉन्सन्ट्रेट करणं, ध्यान करणं. जसा सूर्यप्रकाश विखुरलेला असतो, तुम्ही लेन्स भिंग वापरलं, तो प्रकाश एकत्र येतो, कॉन्सन्ट्रेट होतो आणि चमत्कार तिथे आग पण लावून टाकतो. तर हे जे ध्यान, धारणा जे आहे, तर धार, थ्री म्हणजे टू होल्ड, कॅरी, मेंटेन और रिझॉल्व, तो निर्धार तुम्ही करता ते कॉन्सन्ट्रेशननी सुरू होतं. आता हे कॉन्सन्ट्रेशन कसलं, तर मनाचं. आपला जो अवेअरनेस असतो, जे आपला कॉन्शियसनेस असतो, तो एका ठिकाणी आणला जातो. सो इट इज नथिंग बट अ फोकस स्टेट ऑफ माइंड when one's awareness is held on a point, object, feeling or any imaginary thing at a restricted field at the expense of others. ही सायंटिफिक गोष्ट झाली. आता हे कळण्यासाठी सोपं कसं आहे, तर आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी, योगींनी त्याचे 5 मनाचे प्रकार दिलेले आहेत, विच्छेद दिलेले आहेत. मनाच्या अवस्था, त्यालाच त्यांनी म्हटलं योग भूमिका. आता एक अवस्था आहे क्षिप्त. क्षिप्त म्हणजे भरकटलेली. आता उदाहरण सांगायचं झालं, क्षिप्त म्हणजे तुमच्या मनात काय चाललंय, काय ठाव ठिकाणा नाहीये, एकदा एक विचार करणार, एकदा दुसरा, एकदा तिसरा, त्याला स्कॅटर्ड माइंड, वँडरिंग माइंड. मूड म्हणजे फॉरगेटफुल, काही लक्षात राहत नाही, काही कळत नाही, शिकवलेलं काही कळत नाही. मूर्ख व्यक्ती किंवा डल माइंड जे म्हणतो, दॅट इज मूड.
आणि मूर्ख व्यक्ती इतरांना त्रासदायक होऊ शकतात, कारण का अजून गोंधळ घालून सगळे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. तिसरं आहे विक्षिप्त. आता क्षिप्त म्हणजे वँडरिंग, मूड म्हणजे काही कळतच नाहीये, आणि वँडरिंग जेव्हा कमी व्हायला सुरुवात होते तेव्हा त्याला विक्षिप्त म्हणतो. तर तुम्ही लहान मुलं बघितली पहिली दुसरी तिसरीतली, ती विक्षिप्तासारखा काय वागतेस किंवा काय वागतोय आपण जे म्हणतो हा विक्षिप्त आहे. म्हणजे एका वेळेला लक्ष देईल, दुसऱ्या वेळेला भरकटलं. लहान मुलांना अभ्यास शिकवताना सारखं त्यांचं वँडरिंग माइंड एका ठिकाणी आणायला लागतं. त्याने इकडे बघू नका मुलांनो, खिडकी बाहेर बघू नका, आत बघा, एकमेकांची गप्पा मारू नका, म्हणून काही करून त्यांना ते वँडरिंग माइंड कमी करायचा प्रयत्न होतो. मध्ये मध्ये मुलं लक्ष देतात, मग त्यांना काही गोष्टी सांगून रिजवून किंवा धाक दपटशा दाखवून तुम्हाला ते एका ठिकाणी विक्षिप्त माइंड आणायला लागतं. आणि विक्षिप्त माइंड जेव्हा एका ठिकाणी स्थिर होतं, एका पॉइंटवर, एका टोकावर, एका अग्रावर, त्याला एक अग्र, एकाग्रता किंवा एकाग्र किंवा कॉन्सन्ट्रेटेड माइंड असं म्हणतात. आणि एकदा का तुमचं माइंड कॉन्सन्ट्रेटेड झालं की तुम्ही समाधीपर्यंत पोहोचणं अशक्य नसतं. आणि शेवटचं निरुद्ध माइंड, जे गेल्या वेळेला तुम्ही होतात किंवा व्हिडिओ बघितलाय प्रत्याहाराचा, जेव्हा तुम्ही इंद्रियांवरती नियंत्रण आणता तेव्हा त्याला इंद्रियांवरती निरोध जेव्हा आणता, मनावरती निरोध आणला की इंद्रिय जी होतात ती निरुद्ध होतात. निरुद्ध म्हणजे वेल कंट्रोल्ड, वेल रिस्ट्रेन्ड. म्हणजे जेव्हा मनामध्ये सगळे जे वृत्ती चालू असतात, चित्तवृत्ती, त्या सगळ्या तुम्ही योगाने कॉन्सन्ट्रेट करून नाहीशा केल्या, चित्तवृत्ती शून्य केली, म्हणजे वृत्ती शून्य अवस्था केली की त्याला निरुद्ध मन असं म्हणतात. आणि हे निरुद्ध मन जरी असलं तरी त्याच्यात बिया असतात, सीड्स असतात पूर्वीच्या संस्काराच्या, म्हणजे नवीन वृत्ती त्याच्यात येऊ शकतात. ते अजून समाधीला पोचलेलं नाहीये, फक्त ते तात्पुरतं वृत्ती शून्य दिसतंय. ह्याचाच अर्थ काय की धारणा जी आहे ती जेव्हा तुम्ही 12 सेकंदापर्यंत टिकवता, 12 सेकंद, तेव्हा त्याला एक धारणा म्हणतात. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ॲट वन पॉइंट ऑब्जेक्ट और फिलिंग फॉर 12 और मोर सेकंद, तेव्हा एक धारणा झाली. अशा 12 धारणा केल्या की एक ध्यान होतं, आणि 12 ध्यान केले की एक समाधी होतं. आता हे गणित मी ऑलरेडी तुमच्यासाठी केलंय. 2 मिनिटं 22 सेकंद जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड राहिलात तर एक ध्यान झालं, आणि साधारण 28 मिनिटं 24 सेकंद तुम्ही जर कॉन्सन्ट्रेटेड राहिलात तर एक समाधी झाली. आता जेव्हा प्राणायाम तुम्ही शिकता, त्या प्राणायामातलं जेव्हा कुंभक म्हणजे श्वास रोखून ठेवण्याची कला तुम्हाला जमली आणि 20 मिनिटापर्यंत तुम्ही केवल कुंभक साधलात, 20 मिनिटं श्वास न घेता, तर तुम्ही समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकता. आता ज्यांना एवढं शक्य नाहीये कुंभक धरणं, कुंभक एवढा 20 मिनिटापर्यंत जेव्हा धरला जातो तेव्हा मन ऑटोमॅटिक स्टिल झालेलं असतं, शांत झालेलं असतं, आणि तुम्ही समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेले असतात. तर जेव्हा एक क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र, निरुद्ध होत असतं तेव्हा मनात ज्या वेगवेगळ्या वृत्ती असतात, इमोशन्स, भावना, विचार वरती खालती लाटा चाललेल्या असतात, ते तुम्ही एका पॉइंटवर, एका बिंदूवर, एका वस्तूवर, ऑब्जेक्ट वरती जेव्हा कॉन्सन्ट्रेट करायला लागतात तेव्हा काय करता? साध्या भाषेत तुमच्या मनात 10 विचारांच्या 10 लाटा चालू आहेत. त्या 10 लाटा मला हे नको, हे नको असं म्हणत नाही, तर तुम्ही पॉझिटिव्हली तुम्ही एका लाटेवर फक्त लक्ष देता, एका गोष्टीवर लक्ष देता, आणि मनातली ती लाट मोठी व्हायला लागते. सगळ्यात 10 लाटा बंद होऊन एकच लाट तुम्ही मोठी करता, आणि ती मोठी लाट केल्यानंतर शेवटी ती एकच लाट तुम्ही विझवता आणि समाधी अवस्थेला पोहोचता. जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा तुमच्या लहरी मोजल्या गेल्या तेव्हा थीटा वेव्हज मिळतात, पण जेव्हा तुम्ही समाधी अवस्थेत असता तेव्हा तुम्ही जागृत असता तेव्हा थीटा आणि डेल्टा वेव्हज असतात, असं त्याच्यात आढळून येतं. तर डीप स्लीप मध्ये तुम्ही कॉन्शियस नसता आणि समाधी अवस्थेत तुम्ही कॉन्शियस असता. तर हे धारणा, ध्यान, समाधी. आता हे समाधी धारणा जी आहे
त्याला पतंजलीनी योगसूत्रात काय म्हटलंय? देशबंध चित्तस्य धारणा. देशबंध चित्तस्य धारणा. चित्ताचा देशबंध म्हणजे धारणा. चित्त म्हणजे आपल्या मनातल्या वृत्ती, चित्तवृत्ती निरोध. आता देशबंध म्हणजे काय? तर देश म्हणजे एरिया. आता समजा एखादा शेतकरी आहे आणि त्याला वासराला कंट्रोल करायचंय, तर तो काय करतो? एक मध्ये खांब रोवतो, दोरी लावतो आणि ती वासराच्या पायाला लावतो. मग ते वासरू रिंगण घालत त्या दोरीभोवती फिरतं, इकडे फिरतं, तिकडे फिरतं, तिकडे फिरतं. त्याला म्हणतात देश. आणि बंद म्हणजे ती दोरी. तो त्या देशामध्ये त्या वासराला बंदिस्त केलेलं आहे, बंद केलेलं आहे. तो देशबंध त्या वासराला केलेलं आहे. इथे वासरू आपलं चित्त आहे. सो देशबंध चित्तस्य धारणा, त्याला धारणा असं म्हणतात. आता गंमत अशी आहे की पहिले वासरू असेल किंवा सर्कस मधला प्राणी असेल तर त्याला मोठा दोर लावलेला असतो, लांब दोर लावलेला असतो. त्यामुळे त्याला फिरायला भरपूर दिलेलं असतं, कारण का ते वाईल्ड ॲनिमल असतं, जंगली श्वापद असतं. आणि हळूहळू हळूहळू काही काळाने, आठवड्यानी तर ते दोराची लांबी कमी करत जातात, दोर कट करत जातात आणि तो जो देश आहे, तो एरिया आहे, तो छोटा 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 करत जातात. स्टार्टला जर छोटा एरिया ठेवला तर ते पिसाळून उडेल आणि दोर तोडून टाकेल. मग त्याला ते हळूहळू सवय होत 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 त्याचा एरिया छोटा करत जातात. सिमिलरली जेव्हा आपण धारणा, कॉन्सन्ट्रेट करतो, तेव्हा पहिले मोठ्या ऑब्जेक्टवरती, बाह्य ऑब्जेक्टवरती आपण लक्ष केंद्रित करतो. मग हळूहळू ऑब्जेक्टचा साईज छोटा करत जातो. एक ब्लॅक पॉइंट पर्यंत कधी कधी कॉन्सन्ट्रेशनसाठी आपण वापरतो. आणि नंतर आपण इंटरनल ऑब्जेक्ट वापरतो, जे काय म्हणतात ते नॉन डेन्स ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे आपल्याला दिसत नाहीत, आपण हात लावू शकत नाही. अशा कल्पना शक्तीला जोर देऊन अशा गोष्टींवरती लक्ष द्यायला लागतो. आणि शेवटी एक परिस्थिती येते की जिथे ऑब्जेक्ट उरतच नाही, ऑब्जेक्ट रहित कॉन्सन्ट्रेशन, जे सगळ्यात कठीण असतं. तर हेच आपण टाईप बघतो: वितर्क, विचार, आनंद, अस्मिता आणि असंप्रज्ञा. वितर्क म्हणजे ऑब्जेक्ट कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे कुठल्या तरी गोष्टीवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता. तर कुठल्या गोष्टीवरती? तर योगिक ह्याच्यात जेव्हा ट्रेनिंग देतात तेव्हा ते म्हणतात तुम्ही नाकाच्या शेंड्यावर, टीप ऑफ नोज वर कॉन्सन्ट्रेट करा. आणि हे जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट प्रॅक्टिस करायला लागाल, काही आठवड्यामध्ये तुम्हाला छान छान वास यायला लागतील, सुवास यायला लागतील. हे विवेकानंदांनी त्यांच्या लिटरेचरमध्ये दिलेलं आहे, सांगितलेलं आहे की नाकाच्या शेंड्यावर तुम्ही लक्ष ठेवा, कॉन्सन्ट्रेट करा, दिव्य गंध यायला सुरुवात होईल. जिभेच्या टोकावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा, धारणा धरा, दिव्य रस, तुम्हाला चांगले चांगले चवी यायला लागतील. जिभेच्या मुळाशी कॉन्सन्ट्रेट करा, रूट ऑफ द टंग. जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला लागता तेव्हा तुम्हाला दिव्य ध्वनी, आवाज, मधुर आवाज ऐकायला लागतात. मध्य, जिभेच्या मध्यावर जेव्हा लक्ष ठेवायला लागतात तेव्हा दिव्य स्पर्शाची अनुभूती होते. आणि जेव्हा घसा, सॉफ्ट पॅलेट वरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करता तेव्हा दिव्य स्पर्शाची अनुभूती होते. आणि जेव्हा हे दिव्य गंध, दिव्य रस, दिव्य रंग तुम्हाला दिसायला लागतात तेव्हा तुम्हाला योगामधली फेथ, विश्वास अजून वाढायला लागतो आणि तुम्हाला उत्साह पण येतो पुढे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी. आता हे जे वितर्क आहेत, ऑब्जेक्ट आहेत, त्याच्यात तुम्ही श्वसनावरती देखील लक्ष ठेवू शकता, श्वसनावरती कॉन्सन्ट्रेट करू शकता, श्वास उच्छ्वास, वेगळ्या मंत्रांवरती तुम्ही करू शकता. तर पहिलं झालं ऑब्जेक्ट म्हणजेच वितर्क. दुसरं आहे विचार. विचार म्हणजे आयडिया, कल्पना. मग तुम्ही फोकस करता नॉन डेन्स ऑब्जेक्ट, जे तुम्हाला बघू शकत नाही, हात लावू शकत नाही, अशा गोष्टी. मग त्या विचारामध्ये तुम्ही सात्विक मन जे आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू शकता, धारणा धरू शकता. एनर्जी, कॉन्शियसनेस, जे तुम्हाला स्वप्न पडतात किंवा विजन काय म्हणतात ते, देवाची अनुभूती होते, त्या ह्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता. तुम्ही एखाद्या निस्पृह, निस्वार्थी ऋषीच्या हृदयावरती कॉन्सन्ट्रेट करू शकता, जसं व्यास किंवा शंकराचार्यांच्या हृदयावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता, सेल्फलेस हार्ट वरती. किंवा तुम्ही चक्र जी असतात आपली, मूलाधार पासून विशुद्धी चक्रापर्यंत, षट चक्र साधना किंवा पंचचक्र धारणा, जे गेरट संहितेत म्हटलेलं आहे, पंचधारणा. किंवा हठयोगी जे आहेत ते षट चक्र धारणा, 6 चक्रांवरती कुठली चक्र तुम्ही घेऊन
त्याच्यावरती कमळ कसं दिसतंय, त्याचे किती पेटल्स आहेत, अशी तुम्ही इमॅजिनेशन करून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू शकता. तुमच्या हृदयात एक असं इफलगंट लाईट आहे, प्रकाशमान कमळ आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष देऊ शकता. तर ही झाली विचार. पहिलं होतं वितर्क, दुसरं विचार, तिसरं जे आहे आता हे विचार जे आहेत तुम्ही जेव्हा करताय त्या वृत्तींवरती, तेव्हा तुम्हाला जर अडचण येत असेल तर पेनफुल वृत्ती ज्या आहेत त्याला तुम्ही रिप्लेस करा पेनलेस वृत्ती. म्हणजे ज्या तामसी वृत्ती आहेत त्याला तुम्हाला रिप्लेस करायचंय सात्विक वृत्तीने. जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही फोकस करा प्रेमावरती. जर तुम्हाला एखाद्याचं काय म्हणतात ते द्वेष होत असेल तर फोकस करा फॉरगिव्हनेस, क्षमेवरती. तर अपोजिट वृत्तीने तुम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा आणि सात्विक वृत्तीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायला लागलात की शेवटी वैराग्य, परावैराग्य भावना आणा. मग कुठलीच वृत्ती राहिली नाही पाहिजे, चांगली पण नाही वाईट पण नाही. जसं रामकृष्ण म्हणतात की चांगली वृत्ती आणि वाईट वृत्ती ही दोन काट्यांसारखी असते. चांगली वृत्तीच्या काट्याने तुम्ही वाईट वृत्तीचा काटा काढून टाका आणि शेवटी दोन्ही काटे टाकून द्या. म्हणजे परावैराग्य तुमच्यात आलं पाहिजे, परावैराग्य. तर पहिलं झालं ऑब्जेक्ट, दुसरं झालं आयडिया, तिसरं झालं फिलिंग, आनंद. कशावर तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेट करताय तेव्हा एक प्रकारचं आनंद, आतला आत्मिक आनंद, आत्मानंद मिळेल अशी वृत्ती आणा आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. चौथा पॉइंट इगो. कॉन्सन्ट्रेट करताना तुम्ही आपल्या अहंकारावरती, इगोवरती, सेल्फ वरती, त्या कॉन्शियसनेस वरती कॉन्सन्ट्रेट करू शकता. आणि शेवटी वृत्ती शून्यता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन विदाउट ऑब्जेक्ट, आयडिया किंवा फिलिंग. म्हणजे तुमच्याकडे कुठलंही ऑब्जेक्ट नाहीये, वितर्क नाहीये, आयडिया म्हणजे विचार नाहीये किंवा वृत्ती, आनंद पण नाहीये आणि अहंकार पण नाहीये. कशाच्याही शिवाय तुम्ही जेव्हा कॉन्सन्ट्रेट करता, जे ऑब्विसली सगळ्यात कठीण आहे, तेव्हा सद्गुरूंनी त्यांच्या इनर इंजिनिअरिंग मध्ये म्हटलंय की ही जी एक नेटिव्ह स्टेट ऑफ माइंड असते, म्हणजे जन्मजात मनाची अवस्था, ज्याच्यात तुमचं बुद्धी काम करते, तुम्ही अवेअर आहात परंतु तुमची मेमरी, स्मरणशक्ती शिल्लक नाहीये. म्हणजे तुम्ही काल काय घडलं, आज काय घडलं, उद्या काय घडलं हे तुमचं शिल्लक नाहीये. थोडक्यात तुमचा बॉडी कॉन्शियसनेस गेलाय. मी, माझं, मला, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्या तुमचे गळून पडलेले आहेत. तेव्हा तुम्ही असंप्रज्ञ धारणात आहात आणि ती पुढे नेली की असंप्रज्ञ समाधीत रूपांतर होतं. शेवटी हेच तुम्ही जास्त वेळ टिकवलं तर धारणेचं ध्यान होतं आणि ध्यानाची समाधी होते. तर हे 5 टाईप जे आहे ते आपण इथे बघितले. आता हे सगळ्यात सोपं आहे. कसं करायची धारणा, याच्या काही टिप्स आहेत आणि शेवटी त्याचे फायदे. आजचा टॉपिक इंटरेस्टिंग आणि शॉर्ट आहे त्यामुळे आपला लवकरच संपेल. तर कशी धारणा करायची, कॉन्सन्ट्रेट कसं करायचं. जेव्हा आपण अष्टांग योगाचा अभ्यास करतोय तर धारणा कशासाठी करायची, तर एकत्वासाठी, अंतरात्मा आणि परमात्म्याचं एकत्वाची अनुभूती घेण्यासाठी. म्हणजे आपण अष्टांग योगाचे अभ्यासी आहोत म्हणून अशासाठी मनाची शुद्धता, प्युरिटी ही सगळ्यात महत्वाची असते आणि ती यमनियमानेच येऊ शकते. नंतर आसन, प्राणायाम. आसन आपण आता बघितली. प्राणायामात तुम्ही जेव्हा कुंभक साधू शकता, प्रत्याहाराने तुम्ही इंद्रियांवरती जेव्हा निग्रह आणता तेव्हा मनावरती निग्रह आणणं अजून सोपं होतं. ग्रॉस ऑब्जेक्ट वरती कंट्रोल आणणं सोपं आहे, फाईन ऑब्जेक्ट वरती कंट्रोल आणणं कठीण आहे. म्हणून योगाची सुरुवात ग्रॉस टू फाईन होते, कॉन्सन्ट्रेशनची सुरुवात ग्रॉस टू फाईन होते. योगात पहिले तुम्ही आसनं शिकता, मग फाईन प्राण, लाईफ एनर्जीज वरती लक्ष देता आणि मग त्यातून फाईन आपल्या ज्या मनाच्या वृत्ती आहेत त्याच्यावरती आपण लक्ष देतोय आणि फायनेस्ट पर्यंत पोचतोय. तर ह्याच्यात हे पहिली जी अंग आहेत ती आपल्याला मास्टर करायला लागतात धारणेपर्यंत यायला. जर तुमच्या अंगी प्रत्याहार नसेल, तुमच्या इंद्रियांवरती, तुमच्या भावनांवरती तुमचं नियंत्रण नसेल आणि तुम्ही धारणा करायला गेलात, ध्यान करायला गेलात तर काही आठवडे तुम्ही कराल आणि नंतर परत घसराल, इंद्रिय सुखाच्या मागे धावाल आणि वरती खालती होत राहील. त्यामुळे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार जी सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ते जोपर्यंत तुमचं कंट्रोल होत नाही तोपर्यंत तुमची धारणा यशस्वी होऊ शकत नाही.
जेव्हा प्रकाश तुम्ही भिंगात टाकता तेव्हा कॉन्सन्ट्रेट कसा होतो. आता हे करत असताना बरेच जण म्हणतात, मी बऱ्याच पुस्तकात बऱ्याच ह्यांचा अभ्यास केला, तर ते म्हणतात, रविशंकरजी म्हणतात की एफर्टलेस असतं. तुम्हाला कुठले कष्ट घ्यायचे नसतात. कष्ट न घेता ध्यान लागलं पाहिजे, धारणा झाली पाहिजे. मी अभ्यासांती अशा निष्कर्षापर्यंत पोहोचलोय की जेव्हा तुम्हाला एफर्टलेसनेस माहिती पाहिजे तेव्हा तुम्हाला पहिले एफर्ट माहिती पाहिजे. जेव्हा तुम्ही एफर्ट घेता, ते एफर्ट वाढवत जाता, सातत्याने टोकाचे एफर्ट करता, तेव्हा एक स्टेज अशी येते की ज्याला एफर्टलेस स्टेज म्हणतात. त्या स्टेजला तुम्ही पोहोचता. त्याचप्रमाणे धारणा करताना पहिले एफर्ट करणं अपरिहार्य आहे. कारण का तुमच्या मनात एवढ्या लाटा चालू आहेत, एका लाटेवर कसं येणार. हळूहळू हळूहळू सराव झाला की एक स्टेज अशी येईल की इट बिकम्स एफर्टलेस, विच इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ धारणा. पण ती एफर्टलेस स्टेज येण्यासाठी पहिले एफर्ट गरजेचे आहेत. तर इंटेन्शन, रिलॅक्सेशन, सॉफ्टनेस, ईज, पेशन्स आणि प्रॅक्टिस हे कुठलंही कार्य सिद्धीस नेण्यासाठी गरजेचं असतं. तुमचा पहिले निर्धार आवश्यक आहे, ते कशासाठी करायचंय, आणि ते तुम्ही जबरदस्ती नाही तर स्वतःहून करताय, स्वतःसाठी करताय, इतरांसाठी करताय, आणि त्यासाठी तुम्ही ते उत्साहाने जेव्हा करताय तेव्हा तुम्हाला धीर धरणं गरजेचं आहे, चिकाटी ठेवणं गरजेचं आहे, शिस्त ठेवणं गरजेचं आहे. आता शेतकरी वासराला कसं करत जातो ते आपण बघतो, तेव्हा ते जे बंधन असतं त्याला एक प्रकारे आलंबन असं म्हणतात. आलंबन म्हणजे नियंत्रण किंवा रिस्ट्रिक्शन. आता हे आलंबन जे आहे ते हळूहळू छोटं करत जातो शेतकरी. तो रोप जे आहे ते कट करत जातो आणि ते वासरू मोठं होत गेलं तरी ते जवळ जवळच राहतं, जास्त फिरू शकत नाही. आता हे आलंबन जे आहे ते तुम्ही जर करायचंय, धारणा धरताना, कॉन्सन्ट्रेट करताना पूर्ण लक्ष ठेवायचंय, तर ते 3 आलंबन जर केलं 3 सेन्सेसचं, तर जास्त सोपं होतं एका सेन्सच्या आलंबनापेक्षा. एका सेन्सवर नियंत्रण ठेवणं थोडं कठीण असतं, 3 सेन्स घेतले तर सोपं होतं. आता हे जरा डोक्यावरून जाऊ शकतं. मग सगळ्यात सोपं काय, आपण लहान मुलांना सांगतो, तू काय नक्की अभ्यासात लक्ष आहे का कुठे, मोठ्याने वाच, लिहून काढ. हा मोठ्याने वाचणं आणि अभ्यास करणं म्हणजे काय, तर 3 सेन्स आलंबन. तुम्ही जिभेचा वापर करताय म्हणजे बोलताना 3 सेन्स आलंबन, म्हणजे तुम्ही मोठ्याने वाचून करत असताना काय करताय, जिभेचा वापर करताय. वाचताय म्हणजे डोळ्याचा वापर करताय, आणि जेव्हा बोलताय तेव्हा कानाचा वापर करताय. म्हणजे 3 सेन्स जेव्हा आले तुमचे, तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन इझिली आलं. बघा, जेव्हा नुसतंच वाचायचं आहे, कोणाला पत्ता नाही, लक्ष खालती आहे का दुसरीकडे, म्हणजे गडबडच झाली. जपानमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉनिक सिग्नल सिस्टीम आली, हे मॅजिक ऑफ बिग थिंकिंग मध्ये चार्ल्स डुईगनी दिले की जपानमध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आली, ट्रेन आत येते जातीये आणि ते सिग्नल लाईट दरवाजे ऑटोमॅटिक उघडतायत बंद होत आहेत, तेव्हा तिथे अपघात व्हायला लागले काही काळानंतर. मग लक्षात आलं की हे तर सोपं आहे, ट्रेन आली, तुम्ही बटन दाबा, हे उघडा आणि जा, तरी अपघात होत आहेत, तर टाळायचे कसे. कुठेतरी तो ऑपरेटरचं लक्ष विचलित होत आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेट होत नाहीये मन त्या ट्रेनवरती येण्यावरती जाण्यावरती, तो काहीतरी मल्टीटास्किंग करतोय, तो विसरतोय. मग त्यांनी सिस्टीम केली की ट्रेन आली की तो मोठ्याने ओरडणार, ट्रेन आली हो, आणि शिट्टी वाजवणार, आणि मग बटन दाबणार. मग ट्रेन दरवाजे बंद व्हायच्या आधी दरवाजे बंद होणार हो, शिट्टी वाजवणार, आणि मग बटन दाबणार. ही सिस्टीम जास्त 3 सेन्सची आलंबनाची जेव्हा त्यांनी वापरायला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या अपघाताचं प्रमाण एकदम कमी झालं, कारण का लक्ष राहिलं. आपण अर्जुनाची गोष्ट ऐकलीच आहे, द्रोणाचार्याची. काय दिसतंय, बाकी सगळे सांगतायत ढग दिसतायत, पानं फुलं दिसतायत, अर्जुन सांगतो फक्त पोपटाचा डोळाच दिसतोय, बाकी सगळं विसर पडलेलं आहे, मग पूर्ण ऍब्झॉर्ब झालेलं आहे. तेव्हा ते आलंबन लागू पडतं. आता जेव्हा तुम्ही पूर्ण एका गोष्टीत ऍब्झॉर्ब होता, तेव्हा तुम्हाला वेळेचा विसर पडतो. आता तुम्ही इतक्या वेळेस जरा इंटरेस्टिंगली ऐकताय, मी अपेक्षा करतो तुम्हालाही थोडाफार वेळेचा विसर पडला असेल. मग आपण शेवटी बघतो, अरे किती वाजले, आता उरले आपलं 5 मिनिटाचं. तर वेळेचा जो विसर पडतो,
हा 5 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, 2 तासाचा पकडू नका. वाल्मिकी ऋषी वर्षानुवर्ष विसर पडलेल्या अवस्थेत होते. वारूळ झालं तरी त्यांना कसलं भान नव्हतं. कितीतरी सत्पुरुष साधू 12-12, 13-13 दिवस, 28 दिवस समाधी अवस्थेत, कसलंही वेळेचं भान नाही. एवढंच कशाला, आपण कसलाही तन्मयतेने एखादा चित्रपट बघत असू, पुस्तक वाचत असू, काही कार्यक्रम बघत असू, ऐकत असू, तेव्हा आपल्यालाही वेळेचा विसर पडतो. कारण आपण त्याच्यात पूर्ण ऍब्झॉर्ब झालेलो असतो आणि वेळेचा विसर पडलेला असतो. हे त्याचं लक्षण असतं. जेवढं तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेटेड व्हाल तेवढं वेळेचं भान कमी होऊन जातं. मग तो आर्टिस्ट असेल, खेळाडू असेल, अभ्यासू असेल, वक्ता असेल किंवा परफॉर्मर असेल. आणि शेवटचा पॉइंट जो आहे, अवेअरनेस ऑफ बॉडी अँड पेन, म्हणजे जी संवेदना, जाणीव असते शरीराची आणि वेदनेची, ती निघून जाते जेव्हा तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड असता. पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड असताना तहान भूक हरपलेली असते. म्हणजे तुम्हाला टॉयलेटचे कॉल सगळं काही बंद झालेलं असतं. कसली जाणीव नसते. तुम्ही पूर्ण तुमचं मन दिलेलं असतं तुमच्या कार्यासाठी. तुम्हाला बाकी कसलीही जाणीव राहिलेली नसते. कारण मन जर इंद्रियांना अटॅचच नसेल तर इंद्रियांचे कॉल मेंदूपर्यंत पोहोचवणार तरी कोण? कारण का मनच अवेलेबल नाहीये. एवढंच कशाला, वॉर कॉन्सन्ट्रेशन म्हणून एक कन्सेप्ट आहे. म्हणजे युद्धात तुम्हाला गोळी लागली आहे पण तुम्ही पूर्णपणे त्या युद्धात घुसलेला आहात, तर तुम्हाला ती गोळी वेदना पण देऊ शकत नाही. आपण शिवाजी महाराजांचे मोठे मोठे शिलेदारच्या युद्धाच्या कहाण्या ऐकतो. हात कापला गेला, हे कापलं गेलं, तरी त्यांचं युद्ध चालू. आणि त्यांचं मन त्यांच्या उद्देशात आणि कार्यात इतकं गुंतलेलं होतं की शेला गुंडाळून देखील तानाजी लढाई चालू ठेवतो. दॅट इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन केपेबिलिटी. आता कॉन्सन्ट्रेशनचे फायदे काय, जे आपण बघितलं, 10 लाटा होत्या त्या एका लाटावर आल्या. वेव्हरिंग ऑफ माइंड जे आहे ते स्थिर झालं, शांत झालं. तुमच्या मनात 10 विचार नाहीयेत. अंतर्मनात खळबळ, चंचलता गेलेली आहे. आतला जो तलाव आहे मनाचा तो शांत झालेला आहे. तर तुम्हाला शांत स्थिर मन येणं हे स्वाभाविक होतं. तुम्हाला उत्साह पण येतो, तुम्हाला क्लॅरिटी येते, तुम्हाला आत एक प्रकारची इन्साइट येते. स्मरणशक्ती, जे तुम्ही वाचता ते पूर्ण तर तुम्ही त्याच्यात ऍब्झॉर्ब्ड आहात. तर एक पाठी एक वाची, त्यांची स्मरणशक्ती एवढी चांगली का? कारण पूर्ण कॉन्सन्ट्रेटेडली ऐकताय. जेव्हा तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेटेडली ऐकताय तेव्हा ते पूर्ण तुमच्यात घुसत असतं. तुमची स्मरणशक्ती ऑटोमॅटिक वाढते. आणि संयम जे आहे ते जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर लावता तेव्हा वेगवेगळ्या योग सिद्धी प्राप्त होतात. त्याच्यावर आपण नंतर कधी बोलू. योगाच्या सिद्धी ज्या आहेत, धारणा, ध्यान आणि समाधी, तुम्ही एक्सटर्नल ऑब्जेक्ट, इंटरनल ऑब्जेक्ट वर लावता तेव्हा वेगवेगळ्या योग सिद्धी प्राप्त होतात. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पूर्ण कॉन्सन्ट्रेटेडली वाचत असता ते वेगळे इन्साइट तुमच्यात यायला लागतात. म्हणजे एखादी गोष्ट बघत असताना, वाचत असताना, पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड असताना तुम्हाला आतून त्याची उत्तरं मिळायला लागतात, आतून त्याचे अर्थ लागायला लागतात. जे ढगाळ असतं ते क्लिअर होऊन जातं, जे कठीण असतं ते सोपं होतं आणि जे गुंतागुंतीचं होतं ते सुलभ होऊन जातं तुमच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे. जे अर्जुन द्रोणाचार्यांचं आपण म्हटलं. आणि आता शेवट करूया विवेकानंदांच्या 2-3 गोष्टींनी. तर एक गोष्ट म्हणजे विवेकानंद अमेरिकेत असतात तेव्हा तिकडे एका तलावाच्या ठिकाणी फिरायला जातात. तिकडे कसा ब्रिज असतो आणि लहान मुलं दगड मारत असतात अंड्याच्या टरफलाला, नेम धरण्याचं काम. लहान मुलांना दुसरं स्वतःचे खेळ शोधण्याची आवड, त्यामुळे दगड घेऊन ते टरफलांना मारत असतात. बऱ्याच जणांचे उकत असतात. तो विवेकानंद फिरत फिरत ब्रिजवर जातात तेव्हा ते म्हणतात, अहो खेळताय का? विवेकानंद म्हणाले, हो चालेल ना. ते घेतात दगड, मारतात. 5 दगड मारतात, 5 टरफलांना बरोबर लागतात. तर ती मुलं म्हणतात, प्रॅक्टिस केली का तुम्ही? ते म्हणतात, नाही, पहिल्यांदाच मारली मी. कसं काय जमलं तुम्हाला? हो एवढ्या लांब आहे, आम्ही इतका वेळ ट्राय करतोय, आमचा एक लागत नाही. ते म्हणाले की जेव्हा तुमचं मन पूर्णपणे तुमच्या उद्देशात उतरलेलं असतं तेव्हा तुम्ही बरोबर जे हवं ते साध्य करता.
जेव्हा विवेकानंद साऊथ इंडियात जेव्हा फिरत होते अखंडानंदांबरोबर, तेव्हा तिथे लायब्ररीतून ते पुस्तक आणायला त्यांना पाठवायचे. रोज पुस्तक एक एक आणायचे, रोज नवीन पुस्तक घ्यायचे जायचे. तो लायब्ररीने एक दिवस त्यांना म्हणतो होते विवेकानंदांच्या सहकार्यांना की तुम्ही काही पुस्तक वाचत नाही आहात. ते म्हणतात हे माझ्यासाठी नाही आहे, विवेकानंदांसाठी आहे. ते म्हणे ते पण काही वाचत नाहीये, एवढ्या रोजच्या रोज बदलून ते काय वाचून होणार आहे का? हे जेव्हा कळतं विवेकानंदांना, तेव्हा विवेकानंद स्वतः जातात तिकडे आणि त्या लायब्ररीत म्हणतात विचार तू कुठल्याच्यातलं काय विचारायचंय, आणि तो विचारतो आणि सगळ्यांची चपकल उत्तरं देऊन त्यांना तो स्थिमित करून टाकतो. तसंच एकदा विवेकानंद एन्सायक्लोपीडिया कलकत्त्यात बेलूर मठ मध्ये असताना मागवत असतात आणि ते एन्सायक्लोपीडिया देणारा पण तेच म्हणतो की यांचा एन्सायक्लोपीडिया इतक्यात कसा वाचून होईल. तो विवेकानंद त्यांना बोलवतात आणि त्यांनाही त्यांच्या सगळ्या कुठल्याही एन्सायक्लोपीडियातल्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं देतात. तर एवढी स्मरणशक्ती काय येते? कारण का ॲबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट इज ॲट पीक. कमीत कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी साध्य करू शकता. त्यामुळे मल्टीटास्किंग न करता एका गोष्टीवरती पूर्ण इन्व्हॉल्व होऊन पूर्ण समरसतेने तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुम्हीच ते काम बनून जाता. तर आज आपण धारणेचं बघितलं. धार, द्रीप, कॉन्सन्ट्रेट, योग भूमिका, मनाच्या वेगवेगळ्या अवस्था, क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. आता मन जे आहे ते माकडासारखं असतं, चंचल, इकडे तिकडे उड्या मारत असतं, सतत ते उड्याच मारत असतं, माकड चेष्टा माकड जाळे करत असतं. आणि एकदा ते मन दारू पितं. आधीच मन माकडासारखं उड्या मारतंय, त्याच्यात दारू प्यायल्यावर अजूनच उड्या मारायला लागतं आणि त्यातून जेव्हा त्याला विंचू चवतो तेव्हा त्यांच्या माकड चेष्टांना तर करच होऊन जातो. म्हणूनच विवेकानंद म्हणतात हे माकड म्हणजे आपलं मन, ते दारू म्हणजे आपल्या वृत्ती, मनात येणाऱ्या नको नको ते विचार, आणि विंचू म्हणजे आपला अहंकार. जेव्हा आपण अहंकार गाळून वृत्ती गाळून जेव्हा मन स्थिर करतो तेव्हा आपण धारणेपर्यंत पोहोचतो. देशबंध चित्तस्य धारणा. ते बंधात, तुम्ही देशाच्या बंधात जेव्हा चित्ताला अडकवता तेव्हा ती धारणा. मग 12 धारणा, एक समाधी, एक ध्यान, 12 ध्यान, एक समाधी, 12 सेकंद कॉन्सन्ट्रेट केलं की एक धारणा होते. आणि मग धारणा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीवर करता. ऑब्जेक्टवर केलं, कुठल्या वस्तूवर, तर त्याला वितर्क, विचारांवर किंवा कल्पनेवर केलं तर त्याला विचार, फिलिंग, आनंदावरती गेलं तर आनंद, अस्मिता म्हणजे इगोवर, आणि असंप्रज्ञा धारणा म्हणजे कुठल्याही वस्तू, ऑब्जेक्ट किंवा विचाराशिवाय कॉन्सन्ट्रेट करतात तेव्हा. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे गरजेचं आहे मास्टरी त्याच्यावरती. मग तुमचे उद्देश काय आहे आणि एफर्ट पासून एफर्टलेसनेस पर्यंतचा प्रवास. शेतकरी वासरू कसं कंट्रोल करतं, आलंबन करतं. 3 सेन्स आलंबन, दृष्टी, बोलणं आणि ऐकणं, ऑडिओ व्हिज्युअल एपिसोडिक मेमरी असं सायंटिफिक भाषेत म्हटलं जातं. नंतर वेळेचं भान राहत नाही, शरीराचं भान राहत नाही, वेदनेचं भान राहत नाही. आणि त्याचे आपण फायदे बघितले. आपलं मन कॉन्सन्ट्रेट झाल्यावर मनाला शांतता येते, संयम वाढतो, सिद्धी वाढतात, स्मरणशक्ती वाढते, क्लॅरिटी वाढते, इन्साइट वाढतो, ढगाळ गोष्टी क्लिअर होतात, कठीण गोष्टी सोप्या होतात आणि गुंतागुंतीच्या गोष्टी सरळ होतात. आणि मग अर्जुन आणि विवेकानंदांची आपण उदाहरणं बघितली. आता आपण पसायदानाने आजचा शेवट करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे कळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो.
जो जे वांछील तो तेला हो, प्राणी जात. धन्यवाद.